आणि काय मागण्यासाठी हा मोर्चा असेल. 20 तारखेला निगरूनपणे हत्या झालेली आहे आणि त्यानंतर हा सर्वात मोठा मोर्चा पहिलाच होतो आहे. कशा पद्धतीनं आहे, कोण करतं हे? 20 जून रोजी जी माझ्या भावाची हत्या झाली, त्या दिवशी जे दवाखान्यात असेल किंवा ॲम्ब्युलन्समध्ये असेल, जो घटनाक्रम माझ्या भावाने मला स्वतः सांगितला आहे, तो पूर्ण शुद्धीत होता. तोच घटनाक्रम मी पुरवणी जॉबामध्ये दिलेला आहे. त्या जॉबामध्ये अद्यापही कुठलीही कारवाई प्रशासनाकडनं झालेली दिसत नाही. गेले 3-4 दिवसापासून पूर्ण समाज बांधव असतील, सर्वच समाजाचे असतील, सगळ्यांचं संघटना असल्यानं चालू होतं की मोर्चाचं आयोजन करणार आहेत आम्ही, तुम्ही या. तर त्यांनी जे नियोजन केलं त्या माझं सहकुटुंब मी उद्या त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आणि ज्या आमच्या मागण्या आहेत की बाबा जी माझ्या भावाने घटना सांगितली, जो पुरवणी जॉब दिला आहे, त्या पद्धतीने कारवाई करण्याची एक मागणी आहे की या सगळ्या आरोपींना मोकोका अंतर्गत कारवाई करावी आणि ही केस जेवढं होईल तेवढं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी, ही आम्ही मोर्चातून मागणी करणार आहोत. कोण या मोर्चामध्ये उद्या सहभागी होणार आहे? राजकीय असेल, सामाजिक असेल, राज्यभरातून? नाही, महाराष्ट्रातले सगळेच येणार आहेत असं मला कळतं आहे. मला कोणाचं नाव नाही, पण सगळेच महाराष्ट्रातले नेते उपस्थित राहणार आहेत. साधारणतः किती जनसमुदाय या मोर्चामध्ये उपस्थित राहील? नाही, आता सगळ्याकडनं कळतं आहे की 25-30 हजार लोकसंख्या 100% उद्या येणार आहेत. आणि मीही त्यांना आवाहन करणार आहे की माझ्या भावाच्या न्यायासाठी तुम्ही पण माझ्यासाठी रस्त्यावर या, उपोषणात सहभागी व्हा, न्याय मिळेपर्यंत सोबत राहा. आणि पत्रकार बांधवांना माझी एवढीच विनंती आहे की न्याय मिळेपर्यंत तुम्हीही माझ्या न्यायामध्ये सामील व्हा, एवढीच सगळ्याकडनं माझी विनंती आहे.